राहू आणि उपाय. राहू सध्या कुंभ राशीतून संचरण करत आहे आणि त्याचा प्रभाव कुंभ राशीवर होत आहे. अर्थातच व्यक्तिगत राहूची स्थिती निश्चित करेल की प्रभाव हा कसा होत आहे ते. ज्योतिषशास्त्रामध्ये राहू ग्रहाला उत्पातिक ग्रह म्हणून मानलं जातं. सर्व काम बिघडवणारा हा छाया ग्रह आहे. सर्वाधिक पाप ग्रह आहे, सर्वाधिक विच्छेदात्मक ग्रह आहे, सर्वाधिक आकस्मिक घटकांचा कारक आहे. राहू पाप आणि पुण्याच्या बॉर्डर लाईनवर उभा असलेला ग्रह आहे. पाप यासाठी की हा स्वभावाने राक्षस आहे, राक्षस कुळात जन्मलेला आहे. पुण्य यासाठी की याने अमृत प्राशन केला आहे, म्हणून याला नवग्रहात स्थान प्राप्त आहे. म्हणूनच पाप आणि पुण्याच्या रेषेवर उभा असलेला हा ग्रह आहे. आपण जसं याचा व्यवहार कराल तसाच तो बनेल. जर राहू आपल्याला बंधनमुक्त करेल तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून देखील आपली मुक्ती होऊ शकते. अन्यथा राहू सर्वात निकृष्ट दर्जाची मानसिकता देणारा ग्रह आहे. चोरी, धोका, अपराध, घनघोर अपघात, मोठ्यात मोठे फ्रॉड केसेस हे सर्व जास्त राहू प्रभावित लोकच करतात. राहू कुंडलीत जर अतिशय खराब असेल तर व्यक्तीला दंड मिळतो, जेलमध्ये जाण्याचे योग घडतात, सरकारकडून खतरा असतो, धोका असतो. या व्यतिरिक्त राहू अशुभ असल्याची आणखी काही लक्षणे आहेत. जर आपल्या पाठीत, आपल्या श्वासात अडचण येत असेल, तर आपल्या दातांमध्ये त्रास असेल तर निश्चितच आपला राहू वाईट रिझल्ट देत आहे. जर आपण नेहमी भ्रमाचे शिकार बनत असाल, नेहमी अज्ञात अनावश्यक भीती वाटत असेल, फोबिया आहे, डिप्रेशन आहे, तर आपला राहू हा खराब असू शकतो. जर तुम्हाला नेहमीच धोका मिळत असेल, सरकारी कामात त्रास किंवा अडचणी येत असतील, तर हे देखील खराब राहू असल्याची ही लक्षणे आहेत. राहू ज्यावेळी खराब होतो त्यावेळी व्यक्तीच्या घरात अनावश्यक वस्तूंचा कचरा हा होऊ लागतो. इलेक्ट्रिकल सामान लवकरच खराब होतं. अशा घरात बंद असलेली घड्याळं तुम्हाला खूप ठिकाणी पाहायला मिळतील. राहूची जर महादशा अंतर्दशाही चालू असेल किंवा राहू गोचरमध्ये ज्या स्थानातून भ्रमण करत असेल तर त्या स्थानासंबंधित त्रास मात्र हा निर्माण करू शकतो. अजून एक खराब राहू होण्याचं लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात लाल मुंग्या या तुम्हाला वारंवार दिसत असतील किंवा वारंवार घरात ह्या येत असतील तरी देखील राहू खराब होत असल्याचं हे लक्षण मानलं जातं. जीवनात नेहमी अनिश्चित अकालनीय घटना या राहूमुळेच घडतात. अनिश्चित आजार येतो ज्याचे रिपोर्ट डॉक्टरांना देखील भेटतच नाही. हे सर्व फोबिया आहेत जो राहू क्रिएट करत असतो. जीवनात स्थिरता देखील अशा लोकांना लाभत नाही. सप्तमाशी संबंध आल्यास वैवाहिक जीवनात संशय, धोका, मतभेद हे देखील राहूमुळे निर्माण होऊ शकतात. अशा सर्व लक्षणात आपण अंदाज करू शकतो की आपला राहू हा अशुभ फलित देत आहे किंवा आपला राहू हा खराब आहे. ही लक्षणे इतर ग्रहांच्या योगात पण सापडतात, परंतु खास करून राहू या गोष्टी खूपच प्रभावित करत असतो. आता यासाठी उपाय काय करावे? जर आपला राहू अधिकच अशुभ स्थितीत असेल तर आपण काय उपाय करू शकतो ज्याने आपला राहू शांत होईल आणि आपल्याला जे अशुभ फळ देत होता त्याचे रूपांतर शुभ फळात होईल? राहूचा सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी कधीही घाण कचरा हा अजिबात ठेवू नये. जर कोळ्याची घरे असतील तर ती रोजच्या रोज साफ करून घ्यावी, कारण जेवढी तुम्ही साफसफाई कराल तेवढीच राहूची स्थिती ही उत्तम असेल. राहू तुम्हाला शुभ फळ देईल. राहू जर बिघडला असेल तर कधीही दारू, मांस याचे सेवन मात्र करू नका. कोणाचीही अन्न घेण्याची सवय बदलण्याचा हा विषय नाही, पण जे सत्य आहे ते आहे. जर तुमच्या घरात बंद किंवा इलेक्ट्रॉनिक सामान असेल तर ते कुठल्याही प्रकारचे सामान हे घरात ठेवू नका. बंद घड्याळ देखील घरात ठेवू नका, त्यामुळे देखील राहू अशुभ फळ देतो. आपल्या टॉयलेटची साफसफाई नियमित ठेवा. त्याचबरोबर दक्षिण पश्चिम भागाची आणि दक्षिण भागाची साफसफाई ही न चुकता लक्षपूर्वक करावी. आपल्या घरात समुद्री मीठ म्हणजे जाड मीठ वापरून फरशी, जागाही स्वच्छ ठेवावी. यामुळे राहूचा वाईट प्रभाव दूर होतो व हा वास्तुदोषाचा देखील एक उत्तम उपाय मानला जातो. मोरपंख. जर आपल्या घरात मोरपंख असेल तर तो अवश्य ठेवा. आपल्या बिझनेस किंवा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी देखील तुम्ही हा मोरपंख ठेवू शकता. याला देखील अनेक प्रकारची पौराणिक कारणं आहेत. राहू कारक तत्वात मासे पण येतात. आपण माशांना देखील खाद्य घातलं, माशांचं पालन पोषण केलं तरी देखील आपला राहू हा शुभ फळ देऊ शकतो. काळ्या गायीची सेवा करा, काळ्या कुत्र्यांना अन्न द्या, यामुळे देखील राहू प्रसन्न होतो. शनिवारी एक कच्चा कोळसा, एक नारळ हे तिन्ही सांजे वेळी वाहत्या पाण्यात सोडावे. राहू बुद्धी बिघडवतो तर बुद्धी शुद्ध ठेवतो, मन स्वच्छ ठेवतो तर चांगल्या वातावरणात त्यामुळे तुम्ही राहा. बुद्धी भ्रष्ट झाली तर सर्वस्व नष्ट होण्याच्या मार्गावर असतं.
बुद्धी शुद्ध कशी कराल? माता सरस्वतीची उपासना करावी. गीता अध्याय 2 श्लोक 62-63 मध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, बुद्धीच्या नाशाने सर्वच काही नष्ट होतं. राहू बुद्धीलाच नष्ट करतो. राहू ज्यावेळी खराब होतो त्यावेळी सर्वात प्रथम आपले विचार हे घाणेरडे बनतात. विचार उलटे होतील. कुणाचा चांगला सल्ला आपण कधीच स्वीकारणार नाही. अशा स्थितीत माता सरस्वतीची उपासना अवश्य करावी. अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे अशा स्थितीत आपण हनुमान किंवा अटीनेमीनुसार कालभैरव यांची उपासना देखील करू शकता. यामुळे राहूचे उत्पात हे शांत राहतात आणि हनुमंताच्या भीतीने देखील राहू ग्रह हा दबावात राहतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.